यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। नमस्कार, मी रेश्मा। ईश्वराने मानवाला सर्व शक्तिमान सजीव बनवलं, ज्ञानप्राप्तीची क्षमता दिली, भक्तिपूर्ण हृदय प्रदान केलं आणि कर्म करण्याची इच्छाशक्ती दिली। ह्या सगळ्यांच्या जोरावर त्याने प्रापंचिक, सामाजिक आणि वैश्विक कार्य करावं ही अपेक्षा। तो ते करतो देखील, पण जगात जेव्हा जेव्हा धर्म कोसळू लागतो, अधर्माचा बोलबाला होतो, अशांती निर्माण होते आणि मानवी कर्म हे सारं रोखण्यास असमर्थ ठरतं, तेव्हा अखेर धर्माच्या स्थापनेसाठी, मानवाच्या हितासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी ईश्वर अवतार घेतो। भारतीय संस्कृतीने ही एक सुंदर संकल्पना सांगितलेली। वेद, पुराणे आणि उपनिषदांमध्ये त्याबद्दलचा शास्त्रीय सिद्धांत आढळतो। नेमकं काय आहे हे अवतार कार्य, त्यामागची भूमिका आणि तत्वज्ञान समजून घेणार आहोत आदरणीय श्रीयुत दत्तात्रेय गाढे सरांकडून साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून। अवतार पूजन। श्रोतेहो नमस्कार। आपल्या अवतार पूजन या मालेत आपण आज बुद्ध अवताराचं पूजन करणार आहोत। भगवान बुद्ध यांच्याबद्दल आणि त्यांच्या बौद्ध दर्शनाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत। भगवान बुद्धांचा जन्म कपिलवस्तूजवळ लुंबिनी येथे झाला। इसवी सन पूर्व 563 या साली भगवान बुद्धांचा जन्म झाला। त्यांच्या मातेचं नाव मायादेवी आणि वडिलांचं नाव शुद्धोधन हो। शुद्धोधन हे कपिलवस्तू राज्याचे शाक्यवंशीय राजा होते। या राजघराण्यात त्यांचा जन्म झाला। त्यांचं नाव सिद्धार्थ ठेवण्यात आलं। सिद्धार्थ लहान असतानाच शुद्धोधन यांनी तो भविष्यात काय होणार या उत्सुकतेपोटी काही ज्योतिषांना त्याबद्दल विचारणा केली। तेव्हा त्यांनी सांगितलं की आपला पुत्र मोठा संन्यासी बनेल, ज्ञानी बनेल। काही ठिकाणी असा उल्लेख येतो की ज्योतिषांनी असं सांगितलं की आपला पुत्र संन्यासी बनेल आणि नाहीच बनला तर चक्रवर्ती राजा होईल। शुद्धोधन काळजीत पडले। आपला पुत्र जर संन्यासी झाला तर या राज्याला वारस उरणार नाही आणि म्हणून त्यांनी ठरवलं की तो संन्यासी होणार नाही याची आपण
आजच काळजी घेऊ. त्याला जर अनेक विलास सुखोपभोग यात ठेवलं तर तो संन्यास मार्गाकडे वळणार नाही. आणि मग सिद्धार्थच्याच महालात त्यांनी सर्व सुख उपलब्ध करून दिली. कुठलंही दुःख सिद्धार्थला दिसू नये किंवा कळू नये याची दक्षता घेतली. काही दिवसानंतर एक घटना अशी घडली की सिद्धार्थला आपल्या कपिलवस्तू नगरीत राजभ्रमण करायचं होतं. तशी त्याने परवानगी घेतली वडिलांची आणि आपल्या रथात राजभ्रमणासाठी कपिलवस्तू नगरीत निघाले. थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना एक अतिशय जरा जर्जर झालेला वृद्ध माणूस दिसला. त्यांनी आजपर्यंत दुःख काय असतं हे पाहिलंच नव्हतं. म्हणून त्यांनी सारथ्याला विचारलं, हा माणूस असा वाकून का चालतो? सारथ्याने सांगितलं की तो म्हातारा झालेला आहे आणि त्याचं शरीर वृद्धत्वामुळे अतिशय जर्जर झालेला आहे, त्यामुळे तो वाकून चालतो. आणि हे म्हातारपण प्रत्येकाला येतच असतं, यातून कोणीही सुटत नसतो. थोडं पुढं गेल्यानंतर एक प्रेतयात्रा चाललेली होती. सारथ्याला विचारलं असता त्याने सांगितलं की हा माणूस मृत्यू पावलेला आहे आणि त्याला घेऊन हे लोक रडत रडत त्याच्या अंत्यविधीत सामील आहेत. आणि प्रत्येक माणसाला मृत्यू हा निश्चित येत असतो. सिद्धार्थ विचार करू लागले. पुढे गेल्यावर त्यांना एक रोगी दिसला. तो महारोगी होता. वेदनेने अतिशय त्रस्त झालेला आहे असं दिसत होतं. सारथ्याला विचारल्यावर त्याने उत्तर दिलं की याला मोठा रोग झालेला आहे, त्यामुळे त्याला भयंकर वेदना होत आहेत. एवढंच नव्हे तर प्रत्येक माणसाला कमी अधिक प्रमाणात कुठल्या ना कुठल्या रोगाला सामोरं जावं लागतं, हे अटळ आहे. सिद्धार्थ पुन्हा विचार करू लागले. पुढे गेल्यावर एक संन्यासी चाललेला दिसला. जेव्हा सिद्धार्थ यांनी सारथ्याला विचारलं की हा कोण आहे, तेव्हा त्याने सांगितलं की याने संन्यास घेतलेला आहे आणि त्याने सर्व संग परित्याग केलेला आहे, सगळं सोडून दिलेलं आहे. पण सिद्धार्थ यांना तो थोडा सुखी वाटत होता, आनंदी वाटत होता. यानंतर ते आपल्या महालात आले आणि याच गोष्टींचा विचार करू लागले. त्यांना आज कळून आलं होतं की आपण हे जे पाहिलं हे केवढं दुःख होतं आणि अशी किती दुःख या जगात असतील. आणि प्रत्येक माणसाला जर दुःख आहे तर मग त्या दुःखमुक्तीचा काही मार्ग नाही का?
काही उपाय नाही का? आणि मग यातून अतिशय चिंतनग्रस्त असे सिद्धार्थ होऊ लागले. त्यांचा यथावकाश विवाह झाला आणि यशोधरा नावाच्या युवतीशी त्यांचा विवाह झाला. पुढे त्यांना पुत्ररत्नही प्राप्त झाले. त्याचं नाव राहुल. परंतु संसारात त्यांचं मन रमत नव्हतं. सतत ते चिंतन करत असत. मग यातून एक दिवस त्यांना अतिशय तीव्रतेने वाटलं की या दुःखाचं निवारण होईल असं काहीतरी आपण केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आणि दुःख निवारणाचा मार्ग आपण मिळवला पाहिजे. परंतु त्यासाठी घराबाहेर पडणं आवश्यक होतं. संसारात राहून ते शक्य होणारं नव्हतं. आणि मग एके रात्री सिद्धार्थ यांनी आपला गृहत्याग केला. यालाच बौद्ध धर्मात महाभिनिष्क्रमण म्हणतात. पुढे ते भ्रमण करीत करीत बोधगया येथे आले आणि त्यांनी तेथे कठोर तपश्चर्या केली. आणि मग त्यांना वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली आणि सिद्धार्थ हे बुद्ध झाले, ज्ञानी झाले. दुःख निवारण्याचा मार्ग हे ज्ञान त्यांना पूर्णपणे झालेलं होतं आणि तेथेच बुद्धांना निर्वाण प्राप्त झालं. परंतु आपलं हे ज्ञान जगाच्या उपयोगी पडलं पाहिजे. त्यातून माणसाची दुःखमुक्ती झाली पाहिजे हा विचार करून त्यांनी तेथून प्रस्थान केलं आणि ते सारनाथ येथे पोहोचले. तेथे त्यांना त्यांचेच पूर्वीचे सहअध्यायी 5 मित्र मिळाले आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. आपल्या ज्ञानाचा त्यांना उपदेश केला आणि त्यांनीही ते ज्ञान ग्रहण करून ते भगवान बुद्धांचे शिष्य झाले. आणि त्यांचीच एक छोटीशी संघटना भगवान बुद्धांनी केली आणि त्याला संघ नाव दिलं. हाच संघ पुढे बुद्ध धर्मात महत्त्वाची भूमिका वठवणार होता. आणि मग यातूनच पुढे बुद्ध धर्माचा विस्तार होणार होता. त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही सर्वत्र भ्रमण करा आणि या ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना द्या. तेही स्वतः देशभर फिरले. जागोजाग त्यांनी प्रवचनं दिली आणि लोकांना अतिशय सुंदर असा दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी यातून सांगितला. आणि मग त्यांचा शिष्य समुदाय वाढत गेला. खूप लोक या
बुद्ध तत्त्वज्ञानाकडे वळायला लागले. 45 वर्ष त्यांनी सतत हे ज्ञानदानाचं काम केलं. शेवटी ते कृषीनगर येथे आले. ही मल्लगण राज्याची राजधानी होती आणि तेथे थांबून त्यांनी आपल्या इहलोकाची यात्रा संपवली. यालाच बुद्ध धर्मात भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण म्हणतात. आणि मग यातूनच पुढे त्यांनी जे तत्त्वज्ञान प्रतिपादित केलं होतं त्यातून बौद्ध दर्शनाचा विकास झाला. भगवान बुद्धांनी जो मुख्य मार्ग सांगितलेला होता तो दुःखमुक्तीचा होता. त्यांनी निश्चितपणे दुःख नष्ट करता येतं असा खात्रीचा मार्ग दिला. बौद्ध दर्शनामध्ये 4 आर्य सत्य या नावाने या दुःखमुक्तीच्या मार्गाची सुरुवात आहे. 4 आर्य सत्य ही अत्यंत महत्त्वाची मानली जातात. ही आर्य सत्य अर्थात नोबल ट्रूथ्स बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाया आहेत. ती अशी: एक, दुःख अर्थात दुःख आहे. दुसरं, समुदय दुःखाचे कारण आहे. 3, निरोध दुःखाचा अंत करता येतो. आणि 4था, दुःखमुक्तीचा मार्ग दुःखनिरोधाचा मार्ग आहे. आणि मग ही 4 आर्य सत्ये सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की तृष्णा हे दुःखाचं मूळ कारण आहे आणि त्यावर अष्टांगिक मार्ग हा मुक्तीचा मार्ग आहे. या अष्टांगिक मार्गाला बौद्ध धर्मात विशेष महत्त्व आहे, कारण तो पायऱ्या पायऱ्यांनी माणसाला निर्वाणाकडे नेतो. अष्टांगिक मार्ग हा 8 पायऱ्यांचा आहे. 1, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प. 3, सम्यक वाक. 4, सम्यक कर्मांत. 5, सम्यक जीविका. 6, सम्यक व्यायाम. 7, सम्यक स्मृती. आणि 8, सम्यक समाधी. समाधीप्रत गेलेला साधक हा निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. निर्वाण म्हणजे ज्ञानप्राप्ती, दुःखमुक्ती. निर्वाण प्राप्त केलेला ज्ञानी पुरुष आनंदी असतो. तो पूर्णतया दुःखमुक्त असतो. आणि माणूस जेव्हा
वैयक्तिक जीवनात दुराचरण करतो कळत न कळत, त्यावेळेसही तो स्वतःवर दुःख ओढवून घेऊ शकतो. आणि त्यासाठी भगवान बुद्धांनी पंचशील सांगितलं. पंचशील याप्रमाणे: 1. दुसऱ्या जीवाला मारू नये, अर्थात अहिंसेचं आचरण करावं. 2. चोरी करू नये. 3. खोटे बोलू नये. 4. तृष्णा ठेवू नये. आणि 5. मादक द्रव्य सेवन करू नये. या पद्धतीने दुःखमुक्तीचा पूर्ण मार्ग बुद्धांनी सर्वांसाठी खुला केलेला आहे. भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनांच्या दरम्यान अनेक प्रश्नांना उत्तरं दिली, परंतु काही प्रश्नांना त्यांनी मौन पाळलं. कारण हे प्रश्न एका दृष्टीने निरर्थक होते, किंबहुना न संपणाऱ्या चर्चेचे होते. त्यावर अनादी काळापासून चर्चा चालत आलेली आहे. आणि प्राधान्यक्रम हा बौद्ध दर्शनात दुःखमुक्तीला आहे. माणसाचं दुःख निवारण झालं पाहिजे. म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की एखाद्याला जर बाण लागला असेल तर सर्वप्रथम त्याच्यावर ताबडतोब उपचार केले पाहिजेत. जर आपण बाण कोणी मारलं याला शोधायला गेलो तर जखमी माणूस, बाणाने घायाळ झालेला माणूस मरून जाईल. म्हणून या चर्चांना फाटा देऊन दुःखमुक्तीच्या अष्टांगिक मार्गाकडे लक्ष केंद्रित करण्याचा त्यांनी आग्रह केला. या अनुत्तरित प्रश्नांना बौद्ध दर्शनात अव्यक्तानी म्हणतात. अव्यक्तानी अर्थात व्यक्त न केली गेलेली अशी प्रश्नांची मालिका. ते साधारण 10 प्रश्न होते. काही ठिकाणी ते 14ही सांगितले जातात. मग भगवान बुद्धांच्या या तत्त्वज्ञानातूनच पुढे 2 मुख्य मार्ग किंवा 2 मुख्य पंथ बौद्ध दर्शनात निर्माण झालेले आहेत. पहिला हीनयान. याचे मुख्य प्रवर्तक अर्हत किंवा अरिहत. अरि म्हणजे शत्रू आणि हत म्हणजे ज्यांनी मारलेलं आहे ते. आपल्या कामक्रोधादी अति शत्रूंना ज्यांनी मारलं ते अरिहत किंवा अर्हत होत. या हीनयान पंथात 2 विचार प्रवाह होते. एक सौत्तांतिक आणि दुसरं वैभाषिक. हीन म्हणजे लहान, ज्ञान म्हणजे जाण्यासाठी उपलब्ध असलेलं. याचा अर्थ असा होता की निर्वाण प्राप्तीसाठी थोडेच लोक अधिकारी होऊ शकतात. काही लोकच आपल्या प्रयत्नाने निर्वाण प्राप्त करू शकतात. हीनयान
हा परंपरावादी, अपरिवर्तनशील असा मार्ग होता. दुसरा पंथ यातला म्हणजे महायान. याचे प्रमुख बोधिसत्व होत आणि हा पंथ उदारमतवादी आहे. त्याचे दोन प्रवाह आहेत, एक माध्यमिक आणि दुसरा योगाचार. उदारमतवादी असल्यामुळे महायानमध्ये सर्वांना निर्वाणाचा अधिकार असण्याबद्दल प्रतिपादन आहे. आपण प्रयत्न करा आपल्या मदतीसाठी. येथे आपल्याला बोधिसत्व आहेत, ते करुणेचे सागर आहे, प्रज्ञावान आहेत. त्यामुळे सर्वांनाच निर्वाण प्राप्त करता येईल. अशा रीतीने हे मुख्य पंथ, परंतु त्या दोन्हींमध्ये मिळून 4 विचार प्रवाह बुद्ध धर्मामध्ये किंवा बौद्ध दर्शनात निर्माण झालेले आहेत. या दर्शनाचं जे विस्ताराचं प्रमाण होतं ते बरंच वाढत गेलं आणि मग ते एक ठिकाणी ग्रंथरूपाने आणणं गरजेचं होतं. कारण भगवान बुद्धांनी जे प्रवचनं दिली होती तीही तोंडी दिलेली होती, मौखिक पद्धतीने. त्यावेळेस त्याचं लिखाण झालेलं नव्हतं आणि म्हणून त्यासाठी ग्रंथ निर्माण होणं आवश्यक ठरलं. आणि मग बौद्ध दर्शनाची ग्रंथसंपदा यातून निर्माण झाली. त्यामध्ये सर्वात मुख्य 3 ग्रंथ आहेत. त्यांना त्रिपिटक म्हणून संबोधलं जातं. पिटक म्हणजे पेटी किंवा पेटारा, ज्यामध्ये ज्ञान साठवलेलं आहे, जे ज्ञानाचं भंडार आहे ते म्हणजे पिटक. असे हे 3 पिटक अर्थात त्रिपिटक आहेत. यात पहिला जो पिटक मानलेला आहे तो सुत्त पिटक. सुत्त पिटकमध्ये अत्यंत सोप्या भाषेत आणि कथेच्या रूपाने बौद्ध दर्शनाच्या सिद्धांताचं प्रतिपादन केलेलं आहे. दुसरा विनय पिटक. विनय पिटक हे बौद्ध धर्माचे संविधान आहे. बौद्ध भिक्षू आणि बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांनी कुठली आचारसंहिता पाळली पाहिजे त्याचं विवेचन विनय पिटकमध्ये आहे. तिसरा अभिधम्म पिटक. बौद्ध धर्माचे जे तत्त्वज्ञान ते अत्यंत सखोलरित्या यामध्ये चर्चिले गेलेले आहे आणि अशा रीतीने हे बौद्ध तत्त्वज्ञान ग्रथित झालेलं आहे. पुढे पुढे काळ लोटत गेला, परंतु बौद्ध तत्त्वज्ञानाची जी विचारसरणी होती ती सर्वत्र विखुरलेली होती आणि बौद्ध वचन, भगवान बुद्धांचं वचन
याचं थोडं संशोधन करणं आवश्यक झालं काळानुरूप, कारण ती विखुरलेली अशी बुद्धवचनं होती आणि यासाठी 4 परिषदा वेळोवेळी झाल्या. त्यांना 4 संगती किंवा 4 संगीती म्हणतात. पहिली राजगीर येथे, दुसरी वैशाली येथे, तिसरी पाटलीपुत्र येथे आणि चौथी कुंडलवन येथे. बौद्ध धर्मात त्रिरत्न महत्त्वाची आहेत आणि ती म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि. याचं उच्चारण प्रत्येक बौद्ध भिक्षूने, बौद्ध धर्मात असलेल्या प्रत्येकाने करायचं असतं. अतिशय सुंदर असं प्रतिपादन सर्वांना समजेल असं या बौद्ध दर्शनात आहे आणि भगवान बुद्धांचा मार्ग मध्यम मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. 2 टोकांना टाळून मधला मार्ग म्हणजे मध्यम मार्ग. बौद्ध दर्शनात वेळोवेळी याचा प्रत्यय येतो. एक उदाहरण घेऊ. आपल्या भारतीय दर्शनांमध्ये कारण कार्य सिद्धांत प्रतिपादलेला आहे. त्याचे 3 प्रवाह आहेत. पहिला म्हणजे सदकार्यवाद. कार्य हे कारणातच असतं असा हा सदकार्यवाद सांगतो. उदाहरणार्थ दूध आणि दही. तर दही हे मुळातच दह्यात निर्माण होणारं नसतं, ते दुधातच आधी अस्तित्वात असतं, त्याचं फक्त रूपांतर होतं आणि म्हणून सांख्यादी दर्शन हा सदकार्यवाद मानतात. दुसरा असत्कार्यवाद. कार्य हे कारणात नसतं, कार्य ही स्वतंत्र निर्मिती आहे असा हा असत्कार्यवाद मानतो. न्याय वैशेषिक आदी दर्शनं या मताची आहेत. आणि तिसरं मत म्हणजे बौद्ध मत. बौद्ध दर्शनाने यामध्ये प्रतित्य समुत्पाद हा सिद्धांत मांडलेला आहे. प्रतित्य म्हणजे अवलंबून असणं आणि समुत्पाद म्हणजे निर्माण होणं, अर्थात अवलंबाने निर्माण होणं. कार्य हे कारणावर अवलंबून असतं. दही हे दुधावर अवलंबून आहे, ते दुधातही नाही आणि स्वतंत्रही नाही असा हा सुंदर असा सिद्धांत बौद्ध तत्त्वज्ञानाने मांडलेला आहे. बौद्ध दर्शन फार मोठं आहे. आपण इथे थोडक्यात सगळं बघत आहोत आणि त्यामध्ये अनात्मवाद, क्षणिकवाद, शून्यवाद इत्यादी महत्त्वाचे आहेत. अनात्मवाद याला नैरात्म्यवादही म्हणतात. आत्मा नाही असं पूर्णपणे मानलेलं नाही, जसं चार्वाकांनी मानलेलं आहे की देह हाच आत्मा आहे, देहात्मवाद. बौद्ध दर्शनात आणि चार्वाक दर्शनात याबद्दल फरक आहे. आत्मा हा पंचस्कंदांचा मिळून झालेला आहे, त्याचा समुच्चय आहे. पंचस्कंदांचा तो संघात आहे
याला नैरात्म्यवाद किंवा अनात्मवाद म्हटलेला आहे. तसंच क्षणिकवाद. या जगात किंवा या विश्वात प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला बदलते. जी गोष्ट या क्षणाला आहे, जी वस्तू आत्ता दिसते ती पुढच्या क्षणाला नाही, हा क्षणिकवाद सांगतो. शून्यवाद म्हणजे थोडक्यात शून्य हेच मूलतत्व सर्वात मुख्य आहे आणि बाकी सर्व काही नश्वर आहे. शून्य हेच केवळ अस्तित्वात आहे असं शून्यवाद सांगतो. अशा रीतीने बौद्ध दर्शन हे अनेक गोष्टींचं अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने प्रतिपादन करतं. आज आपण थोडक्यात हे पाहिलेलं आहे. इथे भगवान बुद्धांना वंदन करून आपण थांबूया. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.